समाचार अब तक, सत्य का साहस। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग द्वारा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर येथे 4 मार्च 2024 रोजी न्यूक्लियस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजनेत होणारी दिरंगाईबाबत प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांचा घेराव करण्यात आलाय। त्यांनी सर्व समस्या ऐकून घेऊन तात्काळ प्रकरणे निकाली काढली व बजेट संदर्भात नवीन योजनेबाबत लवकरच सर्व सामाजिक संघटना यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले। आंदोलनात कृष्णराव परतेकी, राहुल मसराम, विजय परतेकी, यशवंत मसराम, सुरेंद्र नेताम, आकाश मडावी, विनय उईके, नेहा सलामे, गजानन कुमरे, रेश्मा मरसकोले आदींचा सहभाग होता। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे दिनेश शेराव सर आणि त्यांचे काही लोक या ठिकाणी काही मागणी घेऊन आले होते। त्यामध्ये न्यूक्लियस बजेट ज्या योजना आहेत त्यामध्ये त्यांनी लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याबाबत मुख्यतः मागणी केली आहे। तर यामध्ये आपण जो आपला न्यूक्लियस बजेट त्याचा शासन निर्णय आहे त्यानुसार आपण त्याची कारवाई करत असतो। त्यामध्ये लाभार्थ्यांनी लाभाची जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया झाल्यानंतर आपण त्यांना आदेशित करतो की आपल्याला हा लाभ मिळाले जाहीर झालेला आहे। तर त्यांनी त्यानंतर साहित्य खरेदी करणे, 15% रक्कम शासन खाती जमा करणे, त्यानंतर साहित्य खरेदी केल्यानंतर आपला आदिवासी विकास निरीक्षक यांची तपासणी झाल्यानंतर आपण त्या लाभार्थ्यास लाभ देतो। तर अशा प्रकारची आपली प्रक्रिया आहे। त्यानुसार लाभार्थ्यांनी ज्या वेळेस साहित्य खरेदी केले त्यानंतर आपण त्वरितच त्यांना म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये आपण त्याला लाभ देण्याचे जाहीर करतो। 4 मार्च 2024 रोजी न्यूक्लियस बजेट अंतर्गत ज्या आदिवासी विकास विभागाच्या ज्या योजना होत्या त्या लाभार्थ्यांना मिळण्याबाबत जी दिरंगाई होती त्या संदर्भामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज प्रकल्प अधिकारी माननीय नितीनजी इसोकर यांची आज संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली आणि त्या भेटीदरम्यान ज्या ज्या समस्या होत्या, लाभार्थ्यांना जे लाभ मिळण्यामध्ये दिरंगाई होत होती त्याबद्दल आज एक सकारात्मक चर्चा झाली आणि जे प्रलंबित जेवढे प्रकरणं होते ते आज या प्रसंगी त्याचा त्वरित निपटारा झाला आणि एक प्रकारे हे जे सामाजिक आंदोलन होतं ते यशस्वी झालं असं या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट नागपूर।